दापोली शहरातील कोकंबाआळी या दाट वस्तीच्या भागात गुरुवारी रात्री कोल्ह्याने अचानक धुमाकूळ घातलाय. एका महिलेसह तिघांवर चावा घेऊन हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 32 वर्षांच्या शानू अरुण राठोड या महिला घरी जात असताना कोल्ह्याने अचानक झडप घालून त्यांच्या पायाला कडाडून चावा घेतला. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काही मिनिटातच कोल्ह्याने पुन्हा हल्ला केला. प्रवीण गणपत राठोड वय 26 आणि सुरेश काशीराम गोरिवले या दोघांच्या पायालाही कोल्ह्याने चावा घेतला. दोघांनीही रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. सलग 3 हल्ल्यांमुळे कोकंबाआळी आणि दापोली परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दापोलीत वाढत्या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत असून पुढील हल्ले होऊ नयेत यासाठी तातडीची उपाययोजना केली जाणे गरजेचे आहे. 24 न्यूज दापोली. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.